जानकी जीवन स्मरण जय जय राम. भगवंताची कृपा. खरोखर भगवंताच्या कृपेशिवाय बाकी गोष्टी असून वा नसून सारख्याच आहेत. एखादी मुलगी लग्न होऊन सासरी गेली. तिथे सासू सासरा दीर नणंद जावा वगैरे सर्व लोकांशी तिचं चांगलं आहे, पण नवऱ्याशी पटत नाही, तर तिला खरं सुख समाधान मिळणार नाही. परंतु समजा नवऱ्याशी चांगलं आहे पण इतरांशी तितकंसं ठीक नाही, तर तिचं अडणार नाही. तसंच एखाद्याच्या आजारात पैसा, डॉक्टर, औषधं, माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत, पण त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सर्व व्यर्थ आहे. याच्या उलट भगवंताची कृपा आहे पण इतर गोष्टींचा अभाव आहे, तरी काम भागतं. म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे आणि ती मिळवण्याकरता त्याचे पुष्कळ स्मरण हाच एक मार्ग आहे. समजा एखादी कुरूप मुलगी आहे. अनेक ठिकाणी तिला दाखवली पण ती नापसंत झाली. नंतर एकाने तिला पाहिली आणि एकदम पसंत आहे म्हणून सांगितलं. ती पसंत झाली की सौभाग्याचं सर्व गुण जसे तिच्यामध्ये येतात त्याप्रमाणे ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचं काम पूर्ण झालं. मग त्याने किती पाप आणि किती पुण्य केलंय हे कोण पाहतो? भगवंताची कृपा सर्वांवर अर्थात आपल्यावरही आहेच. आपल्यावर कृपा आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रकट होते. कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच. मी पीन तर आईचंच दूध पीन असं म्हणून वासरू गाईला ढुसण्या मारतं आणि गाय त्याला पाजते. त्याप्रमाणे आपण भगवंताशी अनन्यतेने वागले आणि त्याचे नामच मागितले तर तो कृपा करतोच करतो. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपलं समाधान टिकणं ही त्याची खरी कृपा आहे. भगवंता तू माझ्यावर कृपा कर असं सांगणं म्हणजे मी कृपेला लायक नाही, त्या माझ्यावर तू कृपा कर असं म्हणण्यासारखंच आहे. जो लायक नाही त्याच्यावर कृपा कशी होईल? ज्याप्रमाणे डोंगरावर आपण शब्द काढला तर त्याला उत्तर म्हणून आपलाच शब्द प्रतिध्वनी रूपाने येतो, त्याप्रमाणे भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपारूपाने येतो. भगवंताच्या कृपेनेच त्याचं नाम आपल्या मुखात येतं. भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असं म्हणावं. ती काम करीत असतेच. आपणच आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये. पुष्कळ केलेलं देखील शंकेने व्यर्थ जातं. आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरलं की आपली वृत्ती निशंक होते. जे भगवंताचे आहेत ते अहेतुक नाम घेतात. तात्पर्य कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखं एक भगवंताचं नामच तेवढं आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.